नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी आता पिशवी भरून नारळ घेऊन येते आणि राधा मामीला आवाज देत म्हणते की हे घ्या मामी, खूप जड आहे. तर राधा मामी म्हणतात काय आणलंय? भैरवी म्हणते नारळ घेऊन आलेले. तर पुढे ती म्हणते की आणि हे सगळे किसून ठेवायचेत. तर किशा मामा म्हणायला लागतात एवढे सगळे नाही, मला नाही बाबा, मला थोडं काम आहे. तर भैरवी म्हणते ठीक आहे, मी बोर्डवरती तसं लिहून ठेवते. असं म्हटल्यावरती आता किशा मामा आणि राधा मामी लगेच तिला आडवत म्हणतात की थांब थांब थांब, करतो ना आम्ही, एवढं काय, 2 तर नारळ आहेत. किशा मामा म्हणतात हे काय 2 नारळ झाले का? राधा मामी म्हणतात हो, आपल्याकडे याला ना 2च नारळ म्हणतात, एवढं काय नाही, आम्ही करतो, तू काही लिहू नकोस. तर दुसरीकडे सोसायटीच्या हॉलमध्ये सगळेजण जमलेली असतात. लहान मुलांची स्पर्धा ठेवलेली असते आरती म्हणण्याची. जो कोणी उत्तम आरती म्हणाल, ज्याचा पहिला नंबर येईल, त्याला अशोक माजगावकर 2,500 रुपये देणार, असं ईश्वर काका अनाऊन्स करतात. मला एक कळालं नाही मित्रांनो, ह्यांनी अजून गणपती बाप्पा बसवलेच नाहीत, पण त्याच्या आधीच यांनी स्पर्धा चालू केल्या. असो, आता स्पर्धा सुरू होते. 2-3 मुलं येतात आणि आरती म्हणून दाखवतात. सगळ्यांचं थोडं थोडं चुकतं. ईशान येतो, तो सुद्धा चुकतो. इरा येते तर तिला पुढचं आठवतच नाही. आता यावरती अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात काय आजकालची मुलं आहेत, ह्यांना नीट आरती सुद्धा म्हणता येत नाही. आई बापांनी काही नीट संस्कार केलेत की नाही? आता हे देसाई ऐकतात आणि ते चिडून येतात आणि म्हणतात की ओ माजगावकर, कशाला मुलांसमोर लाज काढताय, आणि हे सगळं आत्ता घ्यायची गरज आहे का? गणपती आल्यावरती बघू ना आपण, काय खेळ खेळायचे, काय स्पर्धा घ्यायची ती. यावरती ईश्वर काका म्हणतात की हे बघा देसाई, आरती ही कधी आणि कुठेही ही नीटच म्हणता आली पाहिजेत. पुढे अशोक मामा मुलांना म्हणतात की हे बघा मुलांनो, सगळ्यांनी आरती नीट शिकून घ्या. आरती ही स्वच्छ आणि नीट म्हणता आली पाहिजेत, आणि जर नाही ना म्हणता आली तर एकेकाला बदलूनच काढतो. त्यानंतर आपण असं पाहतो की आता अनिश हा ह्या माणिकला भेटायला येतो आणि त्याला म्हणतो की आता मी तुमच्या बिझनेसमध्ये उतरणार आहे, पण मला एक सांगा की लोक माझ्यावरती कसा विश्वास ठेवतील? तर आता हा माणिक सांगतो की कसं आहे ना, छोटी छोटी कामं केली की आपोआप विश्वास संपाद होतो. हे बघा, हे पैसे घ्या, मी तुम्हाला देतो, ते पैसे तुम्ही जाऊन दुसऱ्याला द्या आणि त्याचं कमिशन तुम्हाला ठेवा. आता अनिश म्हणतो काय सांगता तुम्ही, काही कष्ट न करता लगेच पैसे पण? तर माणिक म्हणतो अहो असंच असतं, आता रस्त्यावरती किती लोक कामं करतात, किती कष्ट करतात, पण ते तेवढे पैसा कमवतात का? पैसा हा बुद्धीने कमवायचा असतो, कष्टाने नाही. आता काही कष्ट न करता खूप पैसा मिळणार म्हणून अनिश फार खुश होतो. तेवढे त्याला भैरवीचा फोन येतो. भैरवी त्याला विचारते की अनिश तू कुठं आहेस? तर अनिश म्हणतो तुला काय करायचंय, काय काम आहे बोल. तर भैरवी म्हणते अरे काम असं काही नाहीये, पण तू आत्ता घरात असायला हवं होतं. बाबांनी केवढी सुंदर मूर्ती बनवली, ती सुद्धा तू पाहायला इथं नाहीयेस. सगळेजण मजा धमाल करतात आहेत, तूच नाहीयेस. तर अनिश म्हणतो येतो थोड्या वेळात. भैरवी म्हणते अरे पण तू मला सांगितलं नाहीस तू कुठे आहेस ते. तर अनिश तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो तुला काय आता प्रत्येक गोष्टीचं मी अपडेट द्यायला हवं का? मी कुठे काय करतो ते, येतो म्हटलं ना, ठेव फोन, असं म्हणून तो पटकीने फोन कट करतो. तर दुसरी आपण असं पाहतो सोसायटीच्या हॉलमध्ये गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू असते. तर आता देसाई, प्रभूबाई हे सगळेजण प्लास्टिकच्या माळा लावत असतात. अशोक मामा ते पाहून ओरडतात आणि म्हणतात अजिबात नाही, ही असली प्लास्टिकच्या माळा लावायच्या नाहीत, त्यापेक्षा फुलं आणायची, फुलं. पुढे आता अशोक मामा, देसाई, सातपुते, प्रभूबाई यांच्यावरती ओरडत म्हणतात की काय प्लास्टिकचा फुलोरा, प्लास्टिकच्या माळा. तर प्रभूबाई म्हणतात की अहो माजगावकर, हे बघा किती रंगीबिरंगी ह्या माळा आहेत, आता हे ट्रेंडिंगला आहे हो. अशोक मामा म्हणतात ट्रेंडिंग आलं खड्ड्यात, सगळीकडे नुसतं प्लास्टिक प्लास्टिक, सगळं काही इको फ्रेंडलीच व्हायला हवं. तर ईशान म्हणतो की हो ना, तसंही आम्हाला आमच्या शाळेत शिकवलं जातं की प्लास्टिक हे कुजत नाही, त्याला खूप काही वर्ष लागतात. संयमी म्हणते हो ना, आणि ते प्लास्टिक नंतर गटारामध्ये जाऊन गटार चोकअप होतं आणि त्याच्यामुळेच तर पूर वगैरे येतात. तर अशोक मामा म्हणतात शेवटी काय 2 दिवसाची मजा आणि 200 वर्षाचा ताप असं होऊन बसतं, ते काही नाही, सगळं काही इको फ्रेंडलीच व्हायला हवं. तर जनार्दन म्हणतो बरं माजगावकर, उद्याच्या जेवणाचं काय, कुठपर्यंत तयारी आली? भैरवीने ऑर्डर घेतली ना, त्याची जबाबदारी भैरवीवरती आहे. अशोक मामा म्हणतात त्याची काळजी करू नका, सगळं काय होईल. संयमी म्हणते मी पाहून येते हा, असं म्हणून आता संयमी इकडे घरी निघून येते. इकडे आता घरी भैरवीने केक रेडी केलेले असतात. संयमी येते आणि ते पाहून खुश होऊन म्हणते की वाव माव, फायनली आपली पहिली ऑर्डर कंप्लीट झाली आहे. भैरवी म्हणते हो ना, आता थांब, मी बोरकरांना फोन लावते आणि त्यांना सांगते की केक रेडी झालेत म्हणून. आता भैरवी बोरकरांना फोन लावायला लागते, पण आता इकडे फोनच उचलला जात नाही. तर भैरवी म्हणते ह्यांना काय झालं, फोनच उचलत नाहीये. संयमी म्हणते बरं ठीक आहे चल, मी 2 मिनिटात जाऊन येते बाहेर हा. असं म्हणून आता ती बाहेर निघून येते. तितक्यात तिथे अशोक मामा आलेले असतात. आता संयमी सांगते की अहो ती बोरकरांना फोन लावते, पण रियांश फोनच उचलत नाहीये, तो बसलाय तिकडे डेकोरेशन करत. अशोक मामा म्हणतात थांब, मी काहीतरी करतो, असं म्हणून आता अशोक मामा किचनमध्ये येतात आणि भैरवीला म्हणतात काय झाली का सगळी ऑर्डर? तर भैरवी म्हणते हो. पुढे आता अशोक मामा खिशातून पैसे काढतात आणि संयमी आणि भैरवीला म्हणतात की हे घ्या तुमच्या ऑर्डरचे पैसे. भैरवीला
मात्र ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अशोक मामा म्हणतात की काय झालं ना, मी बाहेर गेलो होतो ना त्यावेळेस ते मला बोरकर भेटले. ते म्हटले की तुम्हीच आमची ऑर्डर घेऊन या. तुम्ही म्हणजे मी, आता ही ऑर्डर मी घेऊन जातो. तर भैरवी म्हणते अहो बाबा कशाला पावसा पाण्याचं, त्यापेक्षा ना मी ऑनलाईन पाठवते ना, ऑनलाईन डिलिव्हर करते. अशोक मामा म्हणतात नको नको ऑनलाईन कशाला, आणि कुठे बाहेर पाऊस आहे, मी जातो ना. संयमी म्हणते मी पण येते. तर आता हे दोघं जण निघायला लागतात. आता भैरवी परत त्यांना अडवत म्हणते की एक काम करते, तुम्ही दोघं जण चालत नका जाऊ, मी तुम्हाला ड्रॉप करते. तर आता अशोक मामा परत जरा डगबगतात आणि म्हणतात नाही नाही तू नको, कशाला उगाचच, हे बघ आता तू बिझनेस चालू केलायस ना, मग कशाला उगाचच पेट्रोलसाठी पैसे वाया घालवतेस, काही हरकत नाही, आम्ही चालत जातो. असं म्हणून आता हे दोघं जण बाहेर निघून येतात. पुढे आता भैरवी ते पैसे देवासमोर ठेवते आणि देवाचे आभार मानत म्हणते की ही खूप दिवसांनी माझी कष्टाचे पैसे मिळाले आहेत, अशीच कृपा ठेव, असं म्हणत नमस्कार करते आणि आतल्या खोलीत निघून जाते. आता हे सगळं पाठीमागून राधा मामी आणि किशा मामा बघत असतात. तर किशा मामा तिच्याकडे हसून बघत असतात. राधा मामी म्हणतात किसनराव सरकटे, जर का तुमचा डोळा तिच्या पैशावर असेल, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही त्याच्यावर डल्ला मारणार, तर तसला काही विचार मनात आणू नका, कारण अख्ख्या घराचं लक्ष तुमच्यावरती आहे. आता किशा मामा हसत म्हणतात की नाही नाही, मी त्यावर डल्ला नाही मारणार, आता त्यावर डल्ला माझा शिष्य मारणार आहे. तर राधा मामी म्हणतात शिष्य, असा कोणता येडा आहे तुमचा शिष्य? तर किशा मामा म्हणतात तुझा अनिश भाऊ, तोच माझा शिष्य आहे आणि तोच ह्याच्यावरती डल्ला मारणार आहे. राधा मामी म्हणतात हा चला काही सांगताय तुम्ही. तर किशा मामा हसत म्हणतात की बघ लिहून घे तू. तर राधा मामी म्हणतात मी तर लिहून घेईल हो, मी तर शिक्षिका होते, पण तुमचं काय, तुम्ही तर ठेंगा हट, असं म्हणून आता त्या त्यांच्या कामाला लागतात. तर आता पुढे संयमी आणि अशोक मामा दोघं जण केक घेऊन बाहेर येतात. ईश्वर काका आणि रियाश दोघं जण फार खुश होतात. आता हे सगळेजण एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन करायला लागतात आणि म्हणतात चला सक्सेसफुली एक ऑर्डर तर आपली कंप्लीट झालेली आहे. तर संयमी म्हणते पण हे काय, आजोबांनीच ह्याचे पैसे दिले. अशोक मामा म्हणतात हो पण आता कामाला तर हुरूप आला ना, आता तर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रियाश म्हणतो पण आता ह्या केकचं आपण करायचं तरी काय? अशोक मामा म्हणतात एक काम करा, तुम्ही आजूबाजूच्या सोसायटीमध्ये हा केक वाटून टाका आणि ना हिचं नाव सांगा, म्हणजे कसं तुम्हाला आता नवीन नवीन क्लायंट पण मिळतील. असं म्हटल्यावरती आता सगळेजण खुश होतात आणि रियाश आणि संयमी दोघं जण आजूबाजूच्या सोसायटीमध्ये केक वाटण्यास निघून जातात. पाठीमागून देसाई येतात आणि म्हणतात की ओ माझगावकर, त्या मूर्तीचं काय झालं? तर अशोक मामा खुश होऊन म्हणतात की मूर्ती एकदम तयार आहे, बोला गणपती बाप्पा मोरया, असं म्हणून सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं. मोठ्या जल्लोषामध्ये गणपतीचं स्वागत केलं जातं. सगळेजण नाचत असतात. आता गणपती बाप्पा पुढे निघून गेले तर पाठीमागे किशा मामा नाचत बसलेले असतात. अनिश येतो आणि पाठीमागच्या बाकावर येऊन बसतो. तर किशा मामा त्याच्या जवळ जातात आणि बसतात आणि म्हणतात की वा बघितलं का कसं बाप्पाचं आगमन झालेलं आहे ते. पुढे आता अनिश खिशामधून पैसे काढत किशा मामाला दाखवत म्हणतो की हे बघ बघितलं का माझी कमाई, आता बघ तू त्या भैरवीपेक्षा ना आम्ही तिप्पट पटीने पैसे कमवतो की नाही ते. तर किशा मामा म्हणतो अरे तिप्पट काय, तू चौपट पाचपट किती पटीने पैसे कमव, पण एक लक्षात ठेव आयडिया माझी होती बरं का, मला काय देणार आहेस तू? अनिश म्हणतो तुला पार्टी दिली तर चालेल का? असं म्हटल्यावरती आता किशा मामा मात्र जाम खुश होतात आणि म्हणतात हा हा चल चल जाऊ आपण, असं म्हणत आता किशा मामा आणि अनिश दोघं जण तिथून निघून जातात. आता ह्या दोघांना जाताना अशोक मामा पाहतात आणि चिंतेत पडतात आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता सगळेजण सोसायटीतली अशोक मामाला म्हणत असतात की तुम्हाला काय कळतं का हो डेकोरेशनचं, काही तुम्हाला साधा कलर कसा देतात ते तरी कळतं का, असं तसं म्हणायला लागतात. आता उद्या सगळ्यांना कळेल की ही मूर्ती अशोक मामाने बनवलेली आहे, ते पाहून सगळेजण थक्क व्हाल. असो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.